जगभरातील नजरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान होणाऱ्या चर्चेकडे लागलं होतं। मात्र दोघांच्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे भाष्य केलं, त्यानंतर खटके उडाले। काय घडले नेमकं या दोघांमध्ये पाहूयात, त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं चीनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। ट्रम्प यांच्यासोबत सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिया आणि सेक्रेटरी ऑफ वॉर पीट हेग्सेथ यांच्यासह उद्योगपतींचा मोठा ताफा देखील चीनला पोहोचलाय। ट्रम्प यांच्या दौऱ्याचा केंद्रबिंदू व्यापार असला तरी इराण अमेरिका युद्धानं जगभरातला व्यापार थांबलाय। त्यातच गेल्या वर्षी ट्रम्प प्रशासनानं चीनी मालावर 14% पर्यंत टेरिफ लादलं होतं, ज्याला चीननं रेअर अर्थ मिनरल्सची निर्यात रोखून प्रत्युत्तर दिलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि जगासमोर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग दोन राष्ट्राध्यक्ष गुरुवारी एकमेकांना भेटले, तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं। बीजिंगमध्ये दोन्ही नेत्यांची उच्चस्तरीय बैठक सुरू असताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेला थेट इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे। तैवानच्या मुद्द्यावरून चीननं अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे आणि त्यात कोणतेही विदेशी हस्तक्षेप सहन केले जाणार नाही, असं शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना ठामपणे सांगितलं। यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या सुरक्षेबाबत अमेरिकेची भूमिका कायम असल्याचं सांगितलं। तसंच इंडो पॅसिफिक भागात अमेरिकेचं लष्करी आणि आर्थिक अस्तित्व अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र शाब्दिक युद्ध झाल्याचं सांगितलं जात आहे। एक वेळ अशी आली की दोघांमध्ये चर्चा काही काळ थांबवावी लागली। यावेळी दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले। चीननं अमेरिकेवर आशियामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा आरोप केला, तर अमेरिकेनं चीनवर दबावाचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे। अमेरिकेनं सुरू केलेले व्यापार युद्ध, चीन वस्तूंवरील कर, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर नियंत्रण, दक्षिण चीन समुद्रातील वाढती लष्करी हालचाल, चीनी कंपन्यांवर निर्बंध यामुळेच अगोदरच संतापलेला चीन तैवानच्या मुद्द्यावरून अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। याचं कारण अमेरिकेनं तैवानला दिलेली लष्करी मदत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं। चीन करता तैवान हा वन चायना पॉलिसीचा भाग आहे, मात्र अमेरिका ती गॅरंटी देण्याकरता तयार नाही, तर त्याच्यामुळे या विषयावरती खटका उडणं हे स्वाभाविक आहे। दुसरी गोष्ट जे चालू आहे ते म्हणजे व्यापार युद्ध। अमेरिकेने अनेक आयटम्सवरती चीनवरती टॅरिफ लावलेली आहे, मग ते व्हेकल्स असो की सोलर उपकरणं असो की सेमीकंडक्टर्स असो, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अर्थातच चीनने सुद्धा अमेरिकेवरती टॅरिफ लावलेली आहे। तर हे व्यापार युद्ध कसं कमी करायचं यावरती अजून एकमत झालेलं नाही आहे, पण आशा करूया की ते दोघं शेवटी विचार करतील एकमेकाशी आणि अर्थव्यवस्थेचं नुकसान कमीत कमी करण्याकरता सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठे कुठे टॅरिफ कमी करता येईल आणि व्यापार वाढवता येईल यावरती नक्कीच विचार केला जाईल, म्हणजे टॅरिफ वॉरची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न असेल। डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा दौरा का महत्त्वाचा आहे? ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील झालेल्या वादाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं। आशियाई शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली, तर संरक्षण तेल क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वाढल्याचं पाहायला मिळालं। ट्रम्प यांच्यासाठी हा केवळ राजकीय दौरा नाही, तर ट्रम्प यांच्यासोबत टेस्लाचे मालक एलॉन मस्क, ॲपलचे सीईओ टिम कुक आणि बोईंगचे सीईओ या दौऱ्यात ट्रम्प यांच्यासोबत आहेत। त्यामुळेच बोईंग विमानापासून शेतमालासह सर्व क्षेत्रातील आयात निर्यात धोरणावर ट्रम्प यांना चर्चा हवी आहे। भारताच्या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा देखील महत्त्वाचा आहे। या संदर्भात परराष्ट्र धोरण विश्लेषक सांगतात, या सगळ्यांपासून भारताकरता काय फायदा? हे दोन्ही देश भारताविषयी विचार पण करणार नाही। भारताला आपलं स्वतःचंच राष्ट्रहित ते सांभाळावं लागेल आणि चीनला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून पुढे यावं लागेल, आणि त्याचकरता भारताचे पंतप्रधान आज UAEच्या दौऱ्यावरती आहेत। भारताच्या दृष्टिकोनातून हा दौरा महत्त्वाचा आहेच, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं इराण अमेरिका युद्ध या दोघांच्या चर्चेतून थांबणार का? जगाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रुळावर येणार का? अशी आशा करून या भेटीकडे पाहणाऱ्यांच्या पदरी दोघांच्या वादामुळे निराशा पडल्याची चिन्ह आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।